हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल वरती कन्सेप्ट स्क्वेअर मॅथ. आज सुरू करूया आपण लिनियर इक्वेशन पार्ट 3 ला. सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक देखील करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. तर चला, पार्ट 3 मध्ये आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन. ऍप्लिकेशन वरती खूप प्रॉब्लेम येतात, पण त्यामधला मी एक निवडक प्रॉब्लेम जो तुम्हाला इथे फिक्स करण्यासाठी, फिक्स म्हणजे 5 मार्क फिक्स करण्यासाठी तुम्हाला घेऊन आलो आहे. आणि याच प्रॉब्लेम मध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड मधील आपण नॉन लिनियर इक्वेशन लिनियर कसं बनवायचं हे देखील ह्याच प्रॉब्लेम मध्ये होतं, म्हणून मी हा प्रॉब्लेम तुम्हाला जास्त समजावा त्यासाठी घेऊन आलो आहे. तर सुरू करूया सोल्युशनला. तर बघा, प्रॉब्लेम काय सांगतोय की अ बोट कवर्ड 32 किलोमीटर. एक बोट आहे, ती 32 किलोमीटर अंतर अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध अँड 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या सोबत इन 7 hours 7 तासात पूर्ण करते. अल्सो इट म्हणजे अजून एक ट्रिप आहे, एकदा ट्रिप केली अजून एक ट्रिप आहे. अल्सो इट कवर्स 40 किलोमीटर्स अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पुन्हा 40 किलोमीटर्स अँड 48 किलोमीटर्स डाउनस्ट्रीम इन 9 hours 48 किलोमीटर पुन्हा ती प्रवाहाच्या दिशेने कव्हर करते 9 तासामध्ये. आता आपल्याला शोधायचं काय? फाइंड द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. स्थिर पाण्यामधील बोटचा वेग फाइंड करायचा आहे. दॅट ऑफ द स्ट्रीम आणि प्रवाहाचा सुद्धा वेग फाइंड करायचा आहे. मग आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की हा एक्झाम्पल आहे आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधलं. आपल्याला बिल्ड करायचंय, एक्झाम्पल बिल्ड करायचंय आणि त्यानंतर त्याचं सोल्युशन. फर्स्ट प्रश्न समजला तर आपल्याला पुढे जाता येईल. प्रश्न समजला नाही, थांबलो जाग्यावरती. प्रश्न समजला पुढे चला, नाही समजला पुन्हा एकदा रिपीट बघा, प्रश्न समजून जाईल. तर बघा, सांगताना सांगता येते अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध. आता एक बोट आहे आणि एक नदीचा प्रवाह आहे. नदीचा प्रवाह हा इकडे जर असेल आणि बोट जर इकडे जात असेल तर त्याला अपस्ट्रीम म्हणायचं. आणि बोट नदीचा प्रवाह जिकडे आहे तिकडेच बोट जात असेल तर त्याला डाउनस्ट्रीम म्हणायचं. यस. आता इथे विषय येतो एक व्हेरिएबलचा. तर आपल्याला फर्स्ट व्हेरिएबल काय घ्यावा लागेल? द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. बोटचा स्पीड आणि सेकंड व्हेरिएबल घ्यावा दॅट ऑफ द स्ट्रीम म्हणजे प्रवाह किती आहे. तर आपण दोघांपैकी एखाद्याला काय मानू? एक्स मानू आणि दुसऱ्याला वाय मानू. बोटचा स्पीडला एक्स मानू आणि प्रवाहाला वाय मानू. तर घेत असताना आता डाऊन स्ट्रीम असेल तर बोट आणि प्रवाह सोबत राहील आणि अपस्ट्रीम असेल तर विरुद्ध राहील. तर आता इक्वेशन बिल्ड करत असताना 32 किलोमीटर अपस्ट्रीम म्हणजे आपला एक्स जो आहे, एक्स बोटला मानू आणि वाय याला मानू. तर चला तर मित्रांनो, आपण बिल्ड करू एक्झाम्पल. त्यासाठी घ्यायचंय आपल्याला सोल्युशन मध्ये बघा आपल्याला फाइंड काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे. फर्स्ट फाइंड काय करायचंय आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. मग द स्पीड ऑफ बोट इन अ स्टील वॉटर
in a still water is x and the stream water is y. x and y आपण फिक्स केले. आता इक्वेशन आपल्याला कसं बिल्ड करता येईल तर 32 किलोमीटर केव्हा जात आहे आपलं, केव्हा जात आहे अपस्ट्रीम मध्ये. आणि मी सांगितलं बोट कुठे जाते, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. प्रवाह कुठे जातोय, मग आपला एक्स जो आहे एक्स स्पीड न जाते आणि त्याला कट कोण करतय तर हा वाय करतोय, म्हणजे स्ट्रीम कट करते, स्ट्रीम कट करते. पुन्हा एकदा सांगतो, बोटचा स्पीड हा आहे आणि प्रवाह त्यामधून स्पीड त्याचा बोटचा मायनस करतोय. तर फर्स्ट आपलं इक्वेशन तयार होतंय, त्यासाठी 32 अपॉन एक्स मायनस वाय. अँड नेक्स्ट डाऊन स्ट्रीम म्हणजे प्रवाह सोबत तर ते हाऊ मेनी 36. आता बोट जिकडे जाते प्रवाह पण तिकडे जातोय, बोट जिकडे जाते प्रवाह पण तिकडे जातोय, तर मग दोन्ही पण काय जाईल, सोबत जाईल. सोबत असल्यामुळे ते काय राहील एक्स प्लस वाय. आणि किती वेळात पार करते ती 7 हॉर्स मध्ये. तर हे इक्वेशन झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन कसं तयार होईल तर हे 40 अपस्ट्रीम मीन्स बोट मायनस प्रवाह प्लस 48 बोट सोबत प्रवाह दोन्ही पण सोबत आहे. आणि किती वेळात पार करते तर 9 आवर्स मध्ये. आता मला सांगा मित्रांनो, याला इक्वेशन नंबर सेकंड देऊन टाकू. आता मला सांगा मित्रांनो, असे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केले आहात का? असे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केले आहात का? नसल केले तर अशा टाइपच्या इक्वेशनला म्हणायचं नॉन लिनियर इक्वेशन. नॉन लिनियर इक्वेशन कन्वर्ट करायचे तुम्हाला लिनियर इक्वेशन मध्ये. नॉन लिनियर इक्वेशन कन्वर्ट करायचे लिनियर इक्वेशन मध्ये, आणि त्यासाठी काय करावं लागेल, सबस्टिट्यूट करावं लागेल किंवा पुट करावं लागेल. मग काय करता येईल तर सबस्टिट्यूट m for 1 upon x minus y and n for 1 upon x plus y. यस, असं काहीतरी तुम्हाला सबस्टिट्यूट करावं लागेल. आणि पुट किंवा सबस्टिट्यूट कशामध्ये करायचं आहे, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड मध्ये 32 याला कसं राईट करता येईल तर 1 अपॉन 32 अपॉन एक्स मायनस वाय. ते कसं असतं 1 अपॉन एक्स मायनस वाय. तर 1 अपॉन एक्स मायनस वाय आपण काय घेतलाय m, तर डायरेक्टली m पुट करायचं आहे तिथं. m प्लस आणि 1 अपॉन एक्स प्लस वाय काय घेतलाय तर तो घेतलाय n. तर डायरेक्टली n पुट करायचा आहे 36 n इज इक्वल टू हावर्स 7 हावर्स. इक्वेशन नंबर थर्ड. तसंच इक्वेशन नंबर सेकंड मध्ये देखील पुट करायचंय, तर ते इक्वेशन होऊन जाईल 48m इज इक्वल टू 9. इक्वेशन नंबर 4. नाव आता इथं मजेशीर गोष्ट एक आहे,
की जेव्हा जेव्हा आपण याला ऍडही करू शकत नाही आणि सबट्रॅक्टही करू शकत नाही, मग अशा वेळेस काय करायचं, विचार करायचा आहे की दोन्ही व्हॅल्यू चेंज करावं लागतील. मग दोन्ही पण इक्वेशनला समथिंग कशी तरी मल्टिप्लाय करावं लागेल, समथिंग कशाने तरी मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता एकतर आयदर एमच्या कोएफिशियंट सेम बनावं लागेल किंवा एनचा कोएफिशियंट सेम बनावं लागेल. तर जे पण कमी असेल किंवा छान असेल दिसायला किंवा करायला मल्टिप्लिकेशन डिवायडेशन, तर त्यावेळेस तुम्ही ती व्हॅल्यू चेक करून घ्यायची आणि चूज करायची. तर मग बघा, आता ते करायचं असेल तर मला काय माहिती की व्हॅल्यू कशी सेम करता येईल, तर त्यासाठी आहे HCF. HCF खूप पूर्वी शिकलेलो आहे आपण HCF. मग HCF घेतल्याने काय होईल सर, मग HCF घेतल्याने कुठेतरी कोपऱ्यात घेतो HCF. सर HCF ने काय होईल, तर HCF काढता येतो ना, 32 इज इक्वल टू याचे फॅक्टर पाडायचे 32 60 divided by 2 16 divided by 2 8 divided by 2 4 divided by 2 2, or another is 40 divided by 2 20 divided by 2 10 divided by 2 5. आता बघा, ही मजेशीर गोष्ट सांगतो. आता जे पण कॉमन फॅक्टर आहेत ते सोडून द्यायचे आणि जे पण नॉन कॉमन आहे, कॉमन नाहीत, त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. मीन्स इथं किती झालं, तर आता नॉन कॉमन फॅक्टर जे आहेत ते किती राहिले, 2 into 2 4 and इथं फक्त 5. आता हे जे 5 आलेले आहेत का, याने मल्टिप्लाय जिथं 32 आहे त्याला करायचं आहे आणि जिथं 40 आहे त्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तुमचा जो आहे तो कॉमन येऊन जाईल, कॉमन नंबर येऊन जाईल, म्हणजे तो HCF येऊन जाईल. आणि तसा जर नाही आला HCF तर कसा काढायचा, कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय नॉन कॉमन फॅक्टर. मीन्स 2 into 2 into 2 किती होत आहे मित्रांनो, 8 and into 2 16 into 2 32 into 5 into 5 32 into 5, that is equal to 160. Means 160 is a HCF of 32 and 40. multiplying equation third by 5 and 4, equation 4 by 4, it's become 32 into 5 160 plus 36 into 5 180 n is equal to 7 into 5 35, equation number 5. Now इक्वेशन 4 ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 4 ने. 14 into 4 160 m plus 48 into 4 192 n is equal to
4 into 9 36. Equation number 6. Now आता ऍड करायचे की सबट्रॅक्ट करायचे तुमच्या मनावरती, पण सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्ट कोणतं इक्वेशन, तर ज्याच्या व्हॅल्यू मोठ्या आहेत सेकंड व्हेरिएबलच्या, हे तर कॉमन झालं, सेम व्हेरिएबल झाले, इक्वल झाले. मग याच तर आपण काय म्हणू, इक्वेशन 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 subtract from equation, subtract from equation equation 6 subtract from equation 5. Sorry. Equation 6 subtract from equation 5. म्हणजे इक्वेशन 5 मधून इक्वेशन 6 काय करू आपण, सबट्रॅक्ट करू. मग इक्वेशन 5 राईट करून घ्या. 160m plus 180n is equal to 35. इक्वेशन 6 लिहून घ्या. 160m plus 192n is equal to 36. मायनस घ्या मित्रांनो इथे. नाव m चे कोएफिशिएंट 0 होऊन जाईल, म्हणजे लिहिण्याची गरज नाही. इथं 192 मोठे, 180 मधून 192 आपल्याला सबट्रॅक्ट करायचे, मीन्स -12n is equal to -1. 36 minus 35, that is a -1. Yes, minus get cancel, that is equal to 12. इकडे काय होते, मल्टिप्लाय, साइड चेंज केली तर डिवाइड होईल. मग n is equal to 1/12. n is equal to 1/12. Put n is equal to 1/12 in equation. Put n is equal to 1/12 in equation 5 मध्ये पुट करा, 6 मध्ये पुट करा, कुठे पुट केलं चालेल. 160m plus 180 यांची व्हॅल्यू 1/12 is equal to 35. किंवा तुम्ही 3 आणि 4 मध्ये पण पुट करू शकता, किंवा आणि 3 आणि 4 मध्ये पण पुट करू शकता. मग 3 आणि 4 मध्येच पुट करा. 32m plus 36, n ची व्हॅल्यू काय मित्रांनो, 1/12 is equal to 7. 12 3 जा 36. 32m plus 3 is equal to 7. आणि 32m हे इकडे प्लस होते, साइड चेंज केली तर काय होऊन जाईल, -7 -3 32m is equal to 7 - 3 is 4. 32 इकडं
डिवाइड होते, साईड चेंज झाली तर इकडे मल्टिप्लाय होते, साईड चेंज झाली तर डिवाइड होऊन जाईल. म्हणजे 4/32 and m is equal to 8 4 जा 32 and it's 1 and it's 1. नेक्स्ट 1/8. मग आपल्याला इथं दोन व्हॅल्यू भेटल्या, फर्स्ट n ची भेटली आणि नेक्स्ट m ची. आता ह्या दोन व्हॅल्यू भेटल्यानंतर पण आपल्याला झालं की नाही, आपल्याला काय फाइंड करायचंय, x अँड y. म्हणजे फाइंड द स्पीड आपण इथे लिहिलंय की स्टील वॉटर इज x मानलंय, मग x मानलं तर आपल्याला फाइंड काय करावं लागेल, x आणि y. पण आपण काय सबस्टिट्यूट केलंय, m फॉर 1/x minus y and n for 1/x plus y. डायरेक्टली पुट करायचं, n is equal to 1/x plus y and m is equal to 1/x minus y. What is the n? N is a 1/12 is equal to 1/x plus y. And what is the m? 1/8 is equal to 1/x minus y. सर इथे एखादी प्रॉपर्टी लागते का? लागते. इथे एक प्रॉपर्टी लागते, तिचं नाव आहे इन्व्हर्टेंडो. म्हणजे जर न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरला जर सेम व्हॅल्यू असेल आणि इक्वल टू साइन असेल तर ते डायरेक्टली घेऊ शकता. इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी आहे. बट x प्लस वाय मल्टिप्लाय केलं 1 ला तर काय होईल, x प्लस वाय इज इक्वल साइन, and 12 मल्टिप्लाय केलं 1 ला, 12 into 1 12. Therefore आता x minus y 1 ला मल्टिप्लाय केलं, x minus y is equal to 1. आता नाव इक्वेशन A नाव द्या आणि याला इक्वेशन B नाव द्या. मग इथं म्हणणार आपण ऍड इक्वेशन A and B. ऍड इक्वेशन A and B. जेव्हा आपण इक्वेशन A and B ऍड करतो, नाव इट्स बिकम x plus x 2x, y minus y 0, लिहायची गरज नाही, इज इक्वल टू 12 plus 8 20. 2 मल्टिप्लायला होतं, साईड चेंज केली तर डिवाइडला जाईल आणि 20 divided by 2 it's a 10 and put x is equal to 10 in equation A. इन इक्वेशन A मध्ये जर पुट केलं आपण तर x ची व्हॅल्यू किती आहे, 10 प्लस y इज इक्वल टू 12. 10 इकडे प्लस होते, साइड चेंज केली मायनस होऊन जाईल. 12 इज इक्वल टू y इज इक्वल टू 12 minus 10 and y is equal to 12 minus 10 is 2. This is a y. मग आपण म्हणलो होतो the speed of a boat in a still water is x. तर x माझ्याकडे जागा पुरेशी नसल्यामुळे मी इज 10 किलोमीटर पर hours, 10 kilometer per hours, and lastly the steam water is 2 kilometer per hour. 2 kilometer per hour. लक्षात आलंय का? फर्स्ट काय केलंय आपण, तर पहिले इक्वेशन ओळखायचं शिकलो.
पहिले इक्वेशन ओळखायचं शिकलो. इक्वेशन आपल्या लक्षात आलं की अपस्ट्रीम जात असताना आपल्याला x त्याचा डिवाइडला प्लस म्हणजे बोटचा प्लस घ्यायचा आहे आणि प्रवाहाचा मायनस घ्यायचा आहे. बोटचा प्लस घ्यायचा आहे, मायनस घ्यायचा आहे. तर दोन इक्वेशन तयार केले इथे 32 अपॉन x मायनस वाय प्लस 36 अपॉन x प्लस वाय इज इक्वल टू 7 इज अ हावर्स आणि 40 अपॉन x मायनस वाय प्लस 48 अपॉन x प्लस वाय इज इक्वल टू 9 हावर्स. मग दिस व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण एक वेगळ्या व्हेरिएबल घेऊन. काय तर ही व्हॅल्यू कोणती तर 1 अपॉन x प्लस x मायनस वाय ही व्हॅल्यू सेट केली आपण m म्हणून आणि 1 अपॉन x प्लस वाय ही व्हॅल्यू सेट केली आपण n म्हणून. आणि मग ते व्हेरिएबल सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला दोन इक्वेशन भेटले 32m प्लस 36n इज इक्वल टू 7, 40m प्लस 48n इज इक्वल टू 7. बट आपल्याला तिथं दोन्ही व्हेरिएबलचा एक कोणता तरी कोएफिशियंट सेम करायचा होता. सेम करता वेळेस तुम्हाला सांगितलंय HCF वापरू शकता तुम्ही. HCF वापरू शकता. त्याच्यामध्ये पण दोन सांगितले कॉमन फॅक्टर, नॉन कॉमन फॅक्टर. मग कशाने कशाला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला कोणता व्हेरिएबल कुठं मल्टिप्लाय करायचा किंवा कोणता कॉन्स्टंट कशाला मल्टिप्लाय करायचं ते पण सांगितलं. मग तो मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे दोन इक्वेशन भेटले. हे दोन इक्वेशन भेटल्यानंतर आपण त्याच्यातून इक्वेशन 6 सबट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन 5 केलं. आपल्याला तिथे n ची व्हॅल्यू भेटली. n ची व्हॅल्यू इक्वेशन 3rd मध्ये किंवा 4th मध्ये पुट केली तरी चालते, 5th मध्ये किंवा 6th मध्ये पुट केली तरी चालते. मग पुट केल्यानंतर n आणि m च्या व्हॅल्यू भेटल्या आणि n आणि m च्या व्हॅल्यू भेटल्यानंतर आपण त्या सॉल्व्ह केल्यानंतर ते सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला इथे x प्लस वाय ची व्हॅल्यू भेटली आणि x मायनस y ची व्हॅल्यू भेटली. आपण ऍड केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली आणि x ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू भेटली. मग आपल्या लक्षात आलं की इथे किती स्टील वॉटर मधला स्पीड किती होता बोटचा आणि त्या स्ट्रीमचा स्पीड किती होता. चला हे जर समजलं असेल तर मित्रांनो एक लाईक ठोकणं गरजेचं आहे. चला याच्यानंतर सगळ्यात अवघड आणि सगळ्यात सोपं एकच एक्झाम्पल खूप अवघड वाटतं पण ते नॉन लिनियर फॉर्म मध्ये ते बघूया. तर एक्झाम्पल आहे एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. व्हिडिओ खूप लेंदी होईल. व्हिडिओ लेंदी ना व्हावा म्हणून एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. रूट x अपॉन y इज इक्वल टू 4 and सेकंड आहे 1 अपॉन x प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 1 अपॉन x y. तर फर्स्ट दोन नॉन लिनियर इक्वेशन आहेत. दोन्ही पण नॉन लिनियर इक्वेशन आहे. यांना लिनियर बनवायचं आहे. दोन्ही पण नॉन लिनियर असल्यामुळं त्याला काय बनायचंय फर्स्ट लिनियर. मग लिनियर बनवण्यासाठी तुमच्याकडे अशी काही प्रोसेस पाहिजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नॉन लिनियर इक्वेशन कन्वर्ट कसं करायचं किंवा ट्रान्सफॉर्म कसं करायचं. तर फर्स्ट जे इक्वेशन आहे त्याला आपण राईट करून घेऊ. x upon y is equal to 4 equation first and 1 upon x plus 1 upon y is equal to 1 upon xy. Yes, equation number second. Equation first
स्क्वेअरिंग बोथ साइड. इक्वेशन फर्स्ट स्क्वेअरिंग बोथ साइड. इक्वेशन फर्स्टला जर स्क्वेअरिंग केलं बोथ साइडला तर ते पहिलं इक्वेशन होतं रूट एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 4. जर स्क्वेअर केला दोन इकून तर काय होऊन जाईल स्क्वेअर. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16. वाय इकडे डिवाइडला होते साइड चेंज केली मल्टिप्लायला आले मग 16 वाय. बट आपल्याला हे एक साइड करावं लागेल. एक्स मायनस 16 वाय इज इक्वल टू 0. इक्वेशन थर्ड. एक तर इक्वेशन लिनियर भेटलं. सेकंड इक्वेशन लिनियर करायचंय. बघा सेकंड इक्वेशन लिनियर करण्यासाठी थोडक्यात समजून सांगतो. 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स वाय. आता मी जर सर लिनियर कसं बनवायचं. लिनियर बनवण्यासाठी मी जर एक्स ने मल्टिप्लाय केला तर एक्स ने इथं मल्टिप्लाय केला, इथं मल्टिप्लाय केला आणि इथं मल्टिप्लाय केला. हा एक्स हा एक्स हा एक्स हा एक्स कॅन्सल होतोय. हा एक्स हा एक्स हा एक्स कॅन्सल होतोय. तर मग जमेल का. नाही जमणार. का नाही जमणार तर इथं एक्स असेल पण हा एक्स इकडे येऊन जाईल आणि वाय अपॉन वाय 1 होऊन जाईल आणि 1 झाल्यानंतर एक्स इज इक्वल टू 1 होऊन जाईल. याला काहीच अर्थ उरणार नाही मित्रा. याला काहीच अर्थ उरणार नाही. मग आपल्याला असं करायचंय का. नाही 1 व्हेरिएबल होऊन जाईल म्हणजे एकाच डायरेक्टली एकची किंमत फाइंड. नाही तर आपल्याला तसं करायचं नाही. मग पुन्हा एक्स अपॉन 1 अपॉन एक्स 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स वाय. पुन्हा वाय ने मल्टिप्लाय केलं तर नाही चालणार. आता मी मल्टिप्लाय करायचं कशासाठी सांगतोय. जर वाय ने मल्टिप्लाय केलं तर हा इथं झालं. इथं कॅन्सल नाही होत. इथं कॅन्सल. इथं हे वाय कॅन्सल हा वाय कॅन्सल. पुन्हा हा एक्स जो आहे बघा तरी पण कॅन्सल झाल्यानंतर 1 राहतो म्हणजे सक्सेस होतय का नाही. मग आता त्या ठिकाणी काय करा. थर्ड 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स वाय. एक्स वाय ने मल्टिप्लाय करा. एक्स वाय प्लस एक्स वाय अपॉन एक्स वाय अपॉन एक्स वाय. एक्स वाय गेट कॅन्सल. इथं वाय कॅन्सल इथे एक्स कॅन्सल. मग इक्वेशन काय होऊन जाईल. वाय प्लस एक्स इज इक्वल टू 1. yes x plus y is equal to 1. that is yes. समजलं असेल तर लाईक ठोका. लंब झाला आज. तर मल्टिप्लाय इक्वेशन second बाय एक्स वाय आणि एक्स वाय ने मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स वाय अपॉन एक्स प्लस एक्स वाय अपॉन वाय इज इक्वल टू एक्स वाय अपॉन एक्स वाय. गेट कॅन्सल. वाय कॅन्सल. इथे एक्स कॅन्सल. इक्वेशन बनेल y प्लस एक्स इज इक्वल टू 1 and x plus y is equal to 1. that is now मग इक्वेशन थर्ड ला याला इक्वेशन 4 देऊन घ्या. इक्वेशन फोर्थ मल्टिप्लाय
multiplying by 16. Equation becomes 16x plus 16y is equal to 16. Equation number 6. Add equation third and 6. Add equation third and 6, that is x minus 16y is equal to 0. 16x plus 16y is equal to 16. X plus 16x 17x y 0 is equal to 16. So okay, x is equal to 16 by 17. X is equal to 16 by 17. Put x is equal to 16 by 70 in equation थर्ड मध्ये पुट केलं तरी चालतं. थर्ड मध्ये पुट करा. इन इक्वेशन 1 2 3 थर्ड become x. What is the x? X is just 16 by 17 minus 16y is equal to 0. 16 by 17 प्लस होते, साइड चेंज केली, मायनस झाले. यस, 16 by 17 minus 16y, साइड चेंज करायची, minus 16 by 17. बोथ साइड मायनस आहे, त्यामुळे काय होऊन जाईल प्लस. हे मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होऊन जाईल डिवाइड. 16y इज इक्वल टू 16 by 17 मल्टिप्लाय, साइड चेंज केली, डिवाइड होऊन जाईल. मग 16 upon 17 into 16 get cancel. Y is equal to 1 by 17 x comma y is equal to what is the value of x? 16 upon 17 comma 1 upon 17. सोपं आहे मित्रांनो, प्रॅक्टिस करत राहा आणि अडचणी आल्या तर कमेंट मध्ये लिहून टाका. यस, आणि आपण रिव्हिजन सिरीज यासाठी स्टार्ट केली आहे की तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला आम्ही आन्सर देणार आहोत. आपण सर्व मिळून पेपर मेड इझी, पेपर सोपा बनवण्यासाठी काय काय प्रयत्न करता येईल हे मी तुमच्यासाठी करणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक केलेच असेल आणि सबस्क्राईब देखील करा आणि आपल्या मित्र मैत्रिणीला देखील शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. धन्यवाद.